सगळ्यात पहिला टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पण टॉपिक स्टार्ट करण्याआधी आपला सिलेबस काय आहे तो पहिला डिस्कस करूया. काय आपल्याकडे टोटल टॉपिक किती आहेत? सो टोटल आपल्याकडे किती टॉपिक्स आहेत बघा, 16 टॉपिक्स आहेत. टोटल किती टॉपिक्स आहेत आपले? 16 टॉपिक्स आहेत. त्या 16 टॉपिक मध्ये आपण हा पर्टिक्युलरली सगळ्यात पहिले डिस्कस करणार आहे तो कोणता आहे तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ काय आहे तर केमिस्ट्री. आता इथे बघा, हा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आपण पहिला घेणार. पहिला टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ काय घेणार आहे तर केमिस्ट्री. त्यानंतर इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. हे दोन्ही टॉपिक एकच आहे. हे दोन्ही टॉपिक एकच टॉपिक आहे. इथं वेगवेगळं त्यांनी दिले, इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री किंवा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, बट दिस टू आर हॅव्हिंग द सेम बेस विच वी आर गोइंग टू डिस्कस. बेसिक एनालिटिकल टेक्निक्स जे असतात हे टोटली तुमच्या लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स असतात ना, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसेस त्यामध्ये येतात. नेक्स्ट हा फर्स्ट सेकंड झाल्यानंतर हा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाल्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सिरीज बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, सगळ्यात पहिला आपण हे दोन टॉपिक बघणार. दिस इज नथिंग बट अ सिंगल टॉपिक. ओके, हा फर्स्ट टॉपिक बघणार. नेक्स्ट काय बघणार आहे तर सेकंड स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघणार. स्ट्रक्चर ऑफ ॲटम नंतर कोणता बघणार आहे तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल नंतर नेक्स्ट टॉपिक कोणता बघायचा तर रेडॉक्स रिएक्शन्स. रेडॉक्स रिएक्शन नंतर नेक्स्ट टॉपिक कोणता बघणार आहे तर केमिकल बॉन्डिंग. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत पहिले 5. हे 5 टॉपिक समजले तरच आपल्याला पुढचे टॉपिक समजणार आहेत. समजते का मी काय सांगते? हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग पुढे हे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, रेडॉक्स रिएक्शन आणि केमिकल बॉन्डिंग समजलं तर हे दोन टॉपिक समजायला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यामध्ये मेन लिक्विड आणि गॅस बघणार. कशाबद्दल जास्त डिस्कशन असणार आहे ना? लिक्विड आणि गॅस. त्यात गॅस, गॅसचे वेरियस लॉज जे आहेत, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ ऐकलंय का? लॉज ऐकला आता तर ऐकला. ऍब्सॉर्प्शन अँड कोलॅइड हेटेरोजेनस मिक्सचर्स मधला पार्ट आहे. केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम ही एक नवीन कन्सेप्ट आहे आपल्यासाठी. एखादी रिएक्शन जर घडते तर ती किती पर्सेंट म्हणजे किती प्रमाणात रिएक्टंट कन्वर्ट झालेले प्रोडक्ट मध्ये, आणि जर मला प्रोडक्टचं प्रपोर्शन वाढवायचं असेल तर मी काय काय फॅक्टर्स काय करू शकते तर इन्व्हर्स करू शकते. नेक्स्ट हे बघा, हा न्यूक्लियर केमिस्ट्री अँड रेडिएटिव्ह हा मोस्टली घेतला तर घेते नाही तर घेत नाही, कारण हा तुम्हाला 12वीला काहीच नाही म्हणजे रिलेशन त्याचं काय नाही. हे जे दोन टॉपिक आहेत हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. कशाचे आहेत? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. हे एनला घेतो आपण. एनला का घेतो तर हे दोन टॉपिक घेतल्यानंतर लगेच 12वीचं पोर्शन चालू होतं. 12वीचे 4 टॉपिक आहेत. हॅलो अल्केन्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइड्स. ते ऑर्गॅनिकचे 4 आणि 11वीचे 2. असे 6 आपण सिरीज मध्येच घेतो. ऑलमोस्ट कोणता तो काय असेल तुम्हाला त्याचे व्हिडिओज प्रोव्हाइड करते, तोपर्यंत ते व्हिडिओज बघा. खरं ऍक्च्युअल तुम्हाला मी डिस्कस करणार हा येईलच, कारण जेव्हापर्यंत हे मी तुम्हाला काय सांगितलं त्याला शिकवताना एका सिरीज मध्ये शिकवावं लागतं. नाही तसं होणार नाही. आता तिसरी पण टीचर येणार आणि तिसरं शिकवणार. ते कॉलेजमध्ये थोडं वेगळं चालतं. कसं असतंय, कोण पण येऊन कसं पण घेणार. टॉपिक कसं असायला पाहिजे, सिरीज नसायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पहिला मी कोणता घेणार आहे, हे पहिले 2 टॉपिक घेणार. त्यानंतर आपल्याला समजणार की स्ट्रक्चर ऑफ ॲटम काय असते. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम नंतर मग मी पिरियॉडिक टेबल कडे जाणार. पिरियॉडिक टेबल नंतर काय जाणार आहे तर रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन नंतर ना केमिकल बॉन्डिंग. एवढा माझा बेस तयार झाला की मी पुढचे कोणतेही टॉपिक्स आरामात काय करू शकते तर अंडरस्टँड करू शकते. पण जर आम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दलच माहित नाहीये, कॉन्फिगरेशनच माहित नाहीये, तर मी प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री कसं करणार? समजते मी काय सांगते ते? येस ऑर नो? त्या पॉइंटला मी तो पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण डिटेल एक्सप्लेनेशन किंवा डिटेल टॉपिक हे जे 2 आहेत ते आपण एक घेणार आहे. इट्स लाईक नोव्हेंबर. हे नोव्हेंबरला संपतात. नोव्हेंबरमध्ये आपण हे स्टार्ट करू. नोव्हेंबर डिसेंबरला संपतात आणि जानेवारीला लगेच आपण 12वीचं पोर्शन स्टार्ट करतो. समजते मी काय सांगितलं? ठीक. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, that is some basic concepts of what? Chemistry. Now
मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं होतं की आपण बेसिक लेक्चर्स बघितले, डिस्कस केले का बेसिक लेक्चर्स आपण केले की नाही केले, येस नो नो. तर ज्या काही बेसिक लेक्चर मध्ये आपण पॉइंट्स बघितलेले आहेत तेच पॉइंट्स या टॉपिक मध्ये तुम्हाला रिपीटेड दिसणार आहेत. तेच पॉइंट तुम्हाला इथे काय दिसणार आहे, रिपीटेड. सगळ्यात पहिला मला सांगू शकता व्हॉट इज केमिस्ट्री, व्हॉट इज केमिस्ट्री? केमिकल्स. Open your notebook. Open your notebook. I have given you in the written. What is chemistry? What is chemistry? The branch of science. The branch of science which deals with the study of structure, properties, and chemical composition of whom? Of matter. What is chemistry? Chemistry is a branch of a science which deals with the study of what? It deals with the study of what? It deals with the study of what? Tell me. Saga. It deals with the study of सांगा मला व्हॉट इज केमिस्ट्री पटकन. द ब्रांच ऑफ सायन्स. सगळ्यात कॉमन तर आहे की द ब्रांच ऑफ सायन्स आहे. द ब्रांच ऑफ सायन्स which what? Which deals with the study of structure. What? Structure. Next काय असणार आहे? Properties and what? And chemical composition of what? Matter. काय सांगितलं? Branch of science which deals with the study of structure, properties and chemical composition of matter. मग म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट तर पॉइंट इथं काय झाला तर कोण आहे सगळ्यात इम्पॉर्टंट? मॅटर. काय असतं? व्हॉट इज मॅटर? Anything which occupies space. Anything which occupies space and which has its own mass or volume. Which has its own mass or what? Volume. Anything which occupies space and which has its own mass or volume is called as what? Matter. म्हणजे पेन काय आहे? मॅटर आहे. पेन काय आहे? मॅटर. त्या मॅटरचं स्ट्रक्चर कसं आहे? त्यामध्ये आयन पार्टिकल्स आहेत ना. कोणते पार्टिकल्स आहेत? आयन पार्टिकल्स. हे आयन पार्टिकल्स आहे आणि सॉलिड शेप मध्ये आहे. सॉलिड शेप मध्ये त्यामुळे तर डेफिनाइट शेप आणि काय असणार आहे तर डेफिनाइट काय असणार आहे तर व्हॉल्यूम. हे स्ट्रक्चर बद्दल झालं. प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज दोन प्रकारचे असणार आहेत. एक असते फिजिकल प्रॉपर्टी आणि एक काय असते तर केमिकल प्रॉपर्टी. मग फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टी जे केमिकल कंपोजिशन न चेंज होता असणार. म्हणजे
ह्याचा स्टेट कोणता आहे सॉलिड, ह्याचा कलर कोणता आहे ग्रे, हा चमकतो का चमकतो, लसलस आहे का आहे, मॅलिएबल आहे का आहे, कॅन बी ड्रॉन इनटू थिन, मॅलिएबल म्हणजे कॅन बी ड्रॉन इनटू थिन शीट्स, डक्टाइल म्हणजे कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर्स, यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का, हीट कंडक्ट होते का, त्याची डेन्सिटी काय आहे, ह्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, ह्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकते की डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, हे फिजिकल प्रॉपर्टीज झाले. काय झाले, आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हा आयन आहे मॅटर, हा कोणाबरोबर रिॲक्ट होतो का, एअर बरोबर रिॲक्ट होतो का, एअर बरोबर रिॲक्ट होतो, आता आता या टेम्परेचरला होऊ शकतो, या टेम्परेचरला होऊ शकतो नाही होऊ शकतो, हीट करावं लागणार, मग एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करेल. बरं ठीक आहे, आणि कोणत्या दुसऱ्या मेटल बरोबर रिॲक्ट करतो का, नॉन मेटल बरोबर रिॲक्ट करतो का, त्याला मी ऍसिड मध्ये टाकलं तर काय होणार, बेस मध्ये टाकलं तर काय होणार, कोणत्या ऍसिड मध्ये तो रिॲक्ट होणार किंवा कोणत्या ऍसिड मध्ये तो रिॲक्ट होणार नाही, कारण ऍसिडची पण स्ट्रेंथ ताकद वेगवेगळी असते. कशी ताकद वेगळी असते, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सगळ्यात क्रुएल ऑइल म्हणतो आपण त्याला, ऑइल ऑफ विट्रॉइल, काय म्हणतो आपण त्याला, क्रुएल, विट्रॉइल म्हणजे सगळ्यात क्रुएल ऑइल. मग H2SO4 बरोबर वेगळा रिॲक्ट करणार, म्हणजे ऍबिलिटी टू रिॲक्ट वेगळी असणार आहे, H2SO बरोबर वेगळी असणार आहे, ऍसिटिक ऍसिड बरोबर वेगळी असणार आहे. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो, कन्सेप्ट समजलं मी काय सांगितलं, मी तुम्हाला म्हटलं की ठीक आहे, व्हॉट इज मॅटर, कोणतीही वस्तू जी काहीतरी जागा ऑक्युपाय करते आणि ज्याला स्वतःचं काहीतरी मास किंवा व्हॉल्यूम आहे, त्या स्ट्रक्चर बद्दल स्टडी करणे, तो कशात बनलेला आहे, त्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे, आता हा मेटल आहे, लोखंड मेटल आहे ना, मग ह्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो, कसला बॉन्ड असतो, मेटॅलिक. पण ठीक आहे, ह्या स्ट्रक्चर बद्दल झालं, ह्यामध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल आयनचे ऍटम्स असणार, कारण आपण काय म्हटलं, इफ यू गो ऑन डिवाइडिंग द मॅटर you will get a smallest particle which is indivisible, invisible and indestructible. Yes or no? Now this all about structure, composition सगळे आयनचे ऍटम, मग त्या आयनचा ऍटम आहे, त्याचा atomic number 26 आहे, त्याचा atomic mass 56 आहे, 55.85 असेल, त्याला आपण 56 युनिफाईड मास असं कन्सिडर करतो कंपोजिशन मध्ये. समजते का मी काय सांगते, फक्त आयन, आयन एलिमेंट तर फक्त आयन, आयन एलिमेंट तर फक्त आयन आहे, समजतंय का, येस ऑर नो. ठीक, प्रॉपर्टीज मी तुम्हाला म्हटले किती टाइप ऑफ प्रॉपर्टीज असतात, प्रॉपर्टीज आर मेनली ऑफ टू टाइप्स. कोणती दोन टाइप ऑफ प्रॉपर्टीज असतात, एक कोणती प्रॉपर्टी असते, फिजिकल प्रॉपर्टीज, आणि दुसरी कोणती प्रॉपर्टी असते, केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोण, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय डिस्कस करतो, मॅटरच्या स्टेट बद्दल, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, कलर बद्दल, कलर कोणता आहे, लसलस आहे का, म्हणजे चमक आहे का, डक्टिलिटी, मॅलिएबिलिटी, म्हणजे आता मी मेटलच्या रिस्पेक्टने सांगते की डक्टिलिटी, मॅलिएबिलिटी, कंडक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे फिजिकल प्रॉपर्टीजला. केमिकल प्रॉपर्टीजला काय करणार, हा आयन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो का, वॉटर बरोबर रिॲक्ट होतो का, ऍसिड बरोबर रिॲक्ट होतो का, मग कोणत्या ऍसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि तो कोणत्या ऍसिड बरोबर रिॲक्ट होत नाही किंवा का रिॲक्ट होत नाही, मग रिॲक्ट होण्यासाठी काय कंडिशन्स नेसेसरी आहे, रिॲक्ट होण्यासाठी काय कंडिशन नेसेसरी, टेम्परेचरला वाढवावं लागतं, प्रेशर वाढवावं लागतं, किंवा टेम्परेचर एवढंच पाहिजे, प्रेशर एवढंच पाहिजे, हा कॅटलिस्ट वापरायला पाहिजे, मगच ती रिॲक्शन घडणार. दॅट आर नथिंग बट व्हॉट, केमिकल प्रॉपर्टीज. So tell me, what is chemistry? See, you have to speak. You can't be one-way class. You have to be two-way. What is chemistry? The branch of science which deals with the study of structure, again, chemical composition, and properties of what, matter. And this is a very important part of the matter. And what is matter? Anything which occupies space and it has its own mass or volume. कोणती वस्तू ज्याला स्वतःचा काहीतरी मास आहे, आणि जी काहीतरी स्पेस ऑक्युपाय करते किंवा स्वतःचा काहीतरी व्हॉल्यूम आहे,
आणि स्पेस ऑक्युपाय करते त्याला आपण काय म्हणतो तर मॅटर. कॅन यू टेल मी हाऊ इज मॅटर मेड अप ऑफ? व्हॉट इज मॅटर मेड अप ऑफ? पार्टिकल्स. व्हॉट इज मॅटर मेड अप ऑफ? पार्टिकल्स. आपण असं म्हटलं की तुम्ही मॅटरला जर डिवाइड करत गेला, डेमोक्रिटिस आणि ऋषिकनाथ, आठवते का डेमोक्रिटिस आणि ऋषिकनाथ दोघांचं म्हणणं काय होतं? सेम, की तुम्ही मॅटरला डिवाइड करत जावा तर तुम्हाला एक स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल जो की इंडिव्हिजिबल, इनविजिबल, इनडिस्ट्रक्टिबल असेल, ज्याला नाव अटोमिया दिलं डेमोक्रिटिसना, आणि ऋषिकनाथने नाव त्याला काय दिलं? परमाणु. त्याला आपण आता काय म्हणतो? ऍटम. काय म्हणतो आपण? आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की ठीक आहे, जो मॅटर आहे, जो मॅटर आहे त्या मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असू शकतो? ऍटम असू शकतो. पण तो ऍटम कंबाईन होऊन काय देऊ शकतो? मॉलिक्युल्स. किंवा तो ऍटम इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन करून काय देऊ शकतो? आयन्स. काय देऊ शकतो? आयन्स. आठवते का? सो जर एखादा मॅटर घेतला तर त्या मॅटर मध्ये मी 10 वेळा म्हणणार मॅटर इज मेड अप ऑफ व्हॉट? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. मॅटर कशाचं बनलेला आहे? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. मग तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍटम असू शकतो, तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्यूल असू शकतो, किंवा तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आयन असू शकतो. असं का म्हणतो? तर मी जर आयन एलिमेंट घेतला, काय एलिमेंट घेतला? आयन, Fe एलिमेंट घेतला, तर Fe मध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम्स असते. Fe मध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल काय असते? ऍटम. पण जर मी H2 गॅस घेतली, काय घेतली? H2 गॅस. H2 गॅस म्हणजे H2 म्हणजे काय आहे? मॉलिक्यूल. अर्थ वरती हायड्रोजन फ्री स्टेट मध्ये एक्झिस्ट होत नाही. कशा स्टेट मध्ये एक्झिस्ट होत असतो? तर गॅसियस स्टेट मध्ये एक्झिस्ट होतो. आणि डायटॉमिक फॉर्म कसा एक्झिस्ट होतो? म्हणजे जेव्हा कधी हायड्रोजन हा डोक्यात आला, किंवा हायड्रोजन हे दिसलं, तर अर्थ वरती हायड्रोजन एक्झिस्ट होताना H2 मॉलिक्यूल म्हणूनच काय होणार आहे? तर एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे. आता मी जर सॉल्ट घेतली, सॉल्ट NaCl, आपल्या घरी जी सॉल्ट वापरतो ती कोणती सॉल्ट आहे? NaCl. पण या NaCl मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतात? Na+ कॅटायन आहे, आणि Cl- काय आहे? anion. Na+ काय आहे? कॅटायन, आणि Cl- काय आहे? तर anion. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. नाउ कॅन यू टेल मी हाऊ मॅटर वॉज क्लासिफाइड? Depending upon what factor matter was classified? How was matter classified? Matter is mainly classified on two aspects. कोणते कोणते दोन एस्पेक्ट होते? एक आहे डिपेंडिंग अपॉन फिजिकल काय असेल तर स्टेट, आणि दुसरं काय होतं तर डिपेंडिंग अपॉन केमिकल काय असणार आहे तर कंपोजिशन. Matter is mainly classified into two types. Under two factors, two types नाही, two factors मध्ये मॅटरला क्लासिफाय केलं. एक तर तो दिसायला कसा आहे? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट मध्ये मॅटर किती टाइप्स असू शकतो? फिजिकल स्टेट दिसायला कसं आहे? दिसायला एक तर तो सॉलिड मध्ये असेल, किंवा दिसायला तो एकतर लिक्विड मध्ये असेल, किंवा दिसायला एक तर तो गॅस. समजते का? येस ऑर नो? ठीक आहे. दिसायचं झालं, बनलाय कसा? डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन. डिपेंडिंग अपॉन व्हॉट? केमिकल कंपोजिशन. त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते कोण आहेत? सो डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन, particularly matter is mainly classified into how many types? Two types. कोणते two types होते? Pure substances. कोण होता? प्युअर सबस्टन्सेस. आणि दुसरं काय आहे तर मिक्सचर्स. मग प्युअर सबस्टन्सेस कोण होते? त्याचं काय होतं प्रपोर्शन? डेफिनाइट का इनडेफिनाइट? कोण होते प्युअर सबस्टन्सेस? प्युअर सबस्टन्सेस कोण होते? which have what? which have definite proportion. which have definite what? Proportion. And what about mixtures then?
who have mixtures which have indefinite proportion, म्हणजे त्याचं प्रमाण फिक्स्ड नाहीये मिक्स होण्याचं. इथं प्युअर सबस्टन्सेस मध्ये प्रपोर्शन डेफिनाइट आहे आणि मिक्सचर्स मध्ये which have not a definite proportion, not a definite what proportion, not a definite proportion. Now जरा इथे लक्ष द्या. प्युअर सबस्टन्सेस जे आहे ह्या प्युअर सबस्टन्सेसला आपण परत दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. प्युअर सबस्टन्सेसला आपण परत किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? दोन. कोणते दोन टाइप आहेत? एक आहे एलिमेंट्स आणि दुसरा काय आहे तर कंपाउंड्स. नाउ व्हाट इज एलिमेंट and how is element made up of? What are elements? What are elements? They are made up of only one type of constituent particle throughout. What are elements? They are made up of only what? Only one type of constituent particle. त्यामध्ये जो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकाच सेटचा असणार आहे. सो त्याला आपण काय म्हणतो तर एलिमेंट. त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट. बघितलेले का आपण एलिमेंट दिसतात कसे? असं काय बघितलेलं आपण एलिमेंट दिसतात कसे? बघितलेलं काय एलिमेंट्स बद्दल? मी तुम्हाला दाखवलेलं होतं. काय दाखवलेलं होतं? पिरियोडिक टेबल दाखवलेला होता. हे सगळे एलिमेंट्स आहेत. कोण आहेत हे सगळे? एलिमेंट्स. आता हायड्रोजन एलिमेंट म्हटला तर सगळे ऍटम्स त्यामध्ये कशाचे असणार आहेत तर हायड्रोजन. ठीक आहे. ऑक्सिजन जर एलिमेंट म्हटला तर सगळे ऍटम्स काय असणार आहेत? ऑक्सिजनचे. पण मी काय सांगते लक्षात घ्या की हायड्रोजन कधी अर्थ वरती H ऍटम म्हणून एक्झिस्ट हो किंवा ऑक्सिजन अर्थ वरती फक्त O ऍटम म्हणून एक्झिस्ट हो नाही. जरा इथे पिरियोडिक टेबल कडे लक्ष द्या. मी जे सांगते त्याच्याकडे. इथे बघा हा हायड्रोजन जो आहे हा अर्थ वरती H2 गॅस म्हणून एक्झिस्ट होतो. काय म्हणून एक्झिस्ट होतो? म्हणजे जर हायड्रोजन हा एलिमेंट म्हटला तर माझ्या डोक्यात यायला पाहिजे की हायड्रोजनचे मॉलिक्युल्स असणार आहेत कसल्या स्टेट मध्ये? डायॲटॉमिक स्टेट मध्ये. कसल्या स्टेट मध्ये? समज में आ रहा है मुझे बोल रही है सॉल्व. म्हणजे हायड्रोजन एलिमेंट म्हणजे H2 गॅस सगळे H2 पार्टिकल्स. ठीक आहे. हा पण हे H2 जरी घेतला H2 H सिंगल बॉन्ड काय आहे तर H सिंगल बॉन्ड H आहे म्हणजे H2 मॉलिक्युल जरी आहे तो H2 सेम टाइप ऑफ ऍटम्स मध्ये. एलिमेंटची डेफिनेशन बघा. इट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल H2 मॉलिक्युल्स आहेत. ते H2 मॉलिक्युल्स जरी घेतले ते बनलेत H2 मॉलिक्युल्स कशाचे? हायड्रोजन ऍटम्सचे. कशाचे बनलेले आहे? कशाचे बनलेले आहे? हायड्रोजन. कशाचे? हायड्रोजन ऍटम्स. ठीक आहे. आता नेक्स्ट इथे बघा हा नायट्रोजन एलिमेंट जर मी घेतला काय म्हटला? नायट्रोजन एलिमेंट. पण नायट्रोजन एलिमेंट अर्थ वरती एक्झिस्ट होताना काय म्हणून एक्झिस्ट होतो? N2 नायट्रोजन गॅस. म्हणजे आपल्याला N2 चे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मिळणार आहे. जेव्हा मी नायट्रोजन एलिमेंट म्हणते त्यावेळी मला नायट्रोजन फ्री स्टेट मध्ये कधीच मिळत नाही. अर्थ मध्ये नायट्रोजन N2 म्हणून एक्झिस्ट होतो. काय म्हणून एक्झिस्ट होतं? N2. म्हणजे हा मॉलिक्युलर स्टेट मध्ये आहे. ऑक्सिजन कशामध्ये एक्झिस्ट होतं? O2. फ्लोरीन कशामध्ये एक्झिस्ट होतं? F2. हे सगळे मोनोएटॉमिक गॅसेस आहेत. हेलियम एलिमेंट म्हटलं तर सगळे ऍटम्स कशाचे असणार आहेत तर हेलियमचे. हेलियम एलिमेंट म्हटलं तर सगळे ऍटम्स कशाचे असणार आहेत? हेलियम. निऑन म्हटलं तर सगळे निऑनचे ऍटम्स. आर्गॉन म्हटलं तर सगळे आर्गॉनचे ऍटम्स. क्रिप्टॉन म्हटलं तर सगळे क्रिप्टॉनचे. हे इनर्ट गॅसेस आहेत. हे सगळे मोनोएटॉमिक असतात. कशा असतात? म्हणजे ह्याचं स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो तर ऍटम. ह्या केस मध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल मॉलिक्युल. हे बघा हा पण Cl2 Br2 I2 हे सगळे मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात. कशाच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात? मॉलिक्युल. आता सल्फर आहे ना सल्फर हा सल्फर जेव्हा अर्थ वरती एक्झिस्ट होतो एसिड म्हणून एक्झिस्ट होतो. काय म्हणून एक्झिस्ट होतो?
S8 क्राउन शेप मध्ये असतो हा. पण शेप मध्ये असतो क्राउन मध्ये बघा. हा इथं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल झालं बघा. 8 झाले. फॉस्फरस जो आहे तो अर्थ वरती पार्टिकल म्हणून काय एक्झिस्ट होत होता P4. पण फॉस्फर हा एलिमेंट म्हटला तर मला कॉन्स्टंट पार्टिकल कशात असणार आहे फॉस्फरचे आणि टेट्राहेड्रल पॅनल मध्ये असणार आहेत ते. हे कशा असतात तर क्राउन शेप मध्ये असतात. मी काय सांगतेय मला एक क्लॅरिटी द्यायची तुम्हाला. नो डाउट एलिमेंट्स आर मेड अप ऑफ वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, पण तो जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो ऍटमच्या फॉर्म मध्ये पण असू शकतो जर ते मोनोएटॉमिक गॅस असतील. सगळे एलिमेंट्स असतात राहिलेले लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे मोनोएटॉमिक असतात. काय असतात हे? काय असतात हे? मोनोएटॉमिक. जिथे जिथे मी H2, N2, Cl2, O2, Br2, I2 लिहिले म्हणजे ते अर्थ वरती एक्झिस्ट होताना मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट. जिथे मी S8P4 लिहिले ठीक आहे ते आहेत एलिमेंट, पण त्याचे एलिमेंटचे पार्टिकल काय असतात मॉलिक्यूल. मॉलिक्यूल जरी असेल तर तो मॉलिक्यूल सेम टाइप ऑफ ॲटम्स. मॉलिक्यूल जरी असेल तर तो ॲटम काय आहे त्यामध्ये सेम टाइप. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? सी सगळ्यात सोप्या भाषेत सांगितलं ना तर इथं बघा की मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये एखादा एलिमेंट आहे. एखादा एलिमेंट मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये म्हणजे कॉन्स्टंट पार्टिकल जर मॉलिक्यूल्स आहेत काय आहे मॉलिक्यूल्स. जर मॉलिक्यूल्स असतील तर त्या मॉलिक्यूल्स मध्ये ऑल atoms should be same. All atoms should be same. सगळे atoms काय असायला पाहिजे तर सेम असायला पाहिजे. All atoms should be सगळे atoms काय असायला पाहिजे. समजते का? कारण हा सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स आहे एलिमेंट्स मधल्या मॉलिक्यूल्सचा आणि कंपाऊंड मधल्या मॉलिक्यूल्सचा. कंपाऊंड मधल्या मॉलिक्यूल्स मध्ये डिफरंट टाइप ऑफ atoms असतात. कंपाऊंड मधल्या मॉलिक्यूल मध्ये डिफरंट टाइप ऑफ काय असणार आहे atoms. ठीक आहे. What are elements? They are made up of only one type of constituent particle. And what about compounds? Who are compounds? When two or more different type of constituent particles combine with each other in a definite proportion, then compounds are formed. Then who is formed? Compound. कसं? इथं बघा जर मी काय घेतलं कार्बन हा एलिमेंट घेतला सॉलिड स्टेट मध्ये होता आणि ऑक्सिजन हा एलिमेंट घेतला डायटॉमिक स्टेट मध्ये गॅसियस मध्ये होता. हे केमिकली रिएक्ट होणार आहेत. काय होणार आहेत हे? केमिकली रिएक्ट होणार आहेत आणि मला मिळताना काय मिळणार आहे तर CO2 इन विच स्टेट गॅसियस. CO2 कोणत्या स्टेट मध्ये गॅसियस. जरा एक थोडस काय म्हणतात डिटेल मध्ये एक गोष्ट सांगते इथं जरा लक्ष द्या. हे मी म्हटलं तुम्हाला कार्बन इन द सॉलिड स्टेट. कार्बन कोणत्या स्टेट मध्ये आहे सॉलिड. कार्बन इन स्टेट सॉलिड स्टेट आणि ऑक्सिजन कोणत्या स्टेट मध्ये आहे गॅसियस आणि मला प्रोडक्ट मिळताना काय मिळालं तर CO2. आता हा CO2 काय आहे तर कंपाऊंड आहे कारण ह्यामध्ये दोन डिफरंट टाइप ऑफ पार्टिकल्स कार्बन आणि ऑक्सिजन डिफरंट टाइप ऑफ ॲटम. कार्बन आणि ऑक्सिजन डिफरंट टाइप ऑफ ॲटम काय झालेले आहेत तर कंबाईन झालेले आहेत.
कंबाईन झालेले आहेत म्हणजे ते केमिकली रिॲक्ट झालेले आहेत. ते केमिकली रिॲक्ट होताना असंच रिॲक्ट झालेलं नाही, त्याला काहीतरी प्रपोर्शन असणार. आता जर मी कार्बन बघितला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असते, तर त्याचा काय म्हणतात कॉन्फिगरेशन कसं असते तर 2, काय असते तर 4. काय असते 2,4. आणि ऑक्सिजन जो तुम्हाला दिसतोय O डबल बॉन्ड O, हा O डबल बॉन्ड कसा असतो, हा O डबल बॉन्ड O आहे, पण इथं असे इलेक्ट्रॉन असतात. हा 1 2 हे 3 4 हे बघा, हा 1 2 3 4 हा 5 आणि हा काय होता तर 6. कारण ऑक्सिजन फक्त ऑक्सिजन ऍटम घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असते 8 आणि त्याचं कॉन्फिगरेशन काय असते तर 2,6. त्याची ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज होती. हा हे फॉर्म झाले स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी होतो, पण जेव्हा आपण कार्बनला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळी त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक करतो. काय ब्रेक करतो, O डबल बॉन्ड ब्रेक करतो. बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते. मग बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे ना, व्हॅलेन्सी किती आहे 4. हा इथं बघा परत इथे लक्ष द्या, हा कार्बन आहे त्याची व्हॅलेन्सी किती आहे 4. 1 2 3 3 4, 1 2 3 4. आता ऑक्सिजन ब्रेक झाला ना, काय झालं ऑक्सिजन ब्रेक झालेला ऑक्सिजन स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन घेऊन इथे येणार आणि एक ऑक्सिजन. समजलं का रिएक्शन कशी होते. अशीच रिएक्शन होत नसते. जेव्हा एखादा कंपाऊंड फॉर्म होतो तर तो एलिमेंट जो काय आहे, बेस मेटल जो काय आहे किंवा बेस नॉन मेटल जो काय किंवा मेटल आहे किंवा एलिमेंट, तो स्वतःचे इलेक्ट्रॉन लॉस करतो, गेन करतो किंवा शेअर करतो. म्हणजे तो केमिकली एक दुसऱ्याबरोबर काय करतो रिॲक्ट करतो, काय बनवण्यासाठी कंपाऊंड बनवण्यासाठी. सो आपण असं म्हणतो की हाऊ इज कंपाऊंड फॉर्म when two or more different type of constituent particles combine with each other in a definite proportion. इथं मला कार्बन एकच ऍटम लागतो, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे 2. मग एका कार्बनला किती ऑक्सिजन लागणार आहे 2च, तर माझ्याकडे इलेक्ट्रॉन अवेलेबल किती आहे 4. बाउंडिंग कसं करणार मी त्याचं, समजतंय का, येस ऑर नो, कॉन्सेप्ट समज में आ रहा है कि नहीं आ रहा है. इथं बघा परत, हा कार्बन आहे सॉलिड स्टेट मध्ये आणि हायड्रोजन कोणत्या स्टेट मध्ये आहे तर गॅसियस स्टेट मध्ये, H2 कोणत्या स्टेट मध्ये आहे तर गॅसियस स्टेट. परत कार्बनचा ॲटॉमिक नंबर कसा बघितला तर 6 असते, त्यामुळे 2 काय आहे तर 4. आणि हायड्रोजन जो आहे हा H सिंगल बॉन्ड काय आहे तर H. मला बनवायचा आहे मिथेन CH4. हा बनवला कसं तर कार्बनची व्हॅलेन्सी किती होती 4. मग कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, 1 2 3 4. आणि माझ्याकडे हायड्रोजन जर मी घेतला H, त्याचा जर बॉन्ड ब्रेक करायचा विचार केला तर एक बॉन्ड ब्रेक केला तर किती हायड्रोजन मिळत आहेत 2, म्हणजे 2च व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होणार माझे. पण माझ्याकडे व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे, म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. मल्टिप्लाय बाय 2 केलं तर माझ्याकडे किती हायड्रोजन ॲटम आले 4 हायड्रोजन ॲटम आले. आणि दर हायड्रोजन ॲटम मग इथे 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 जॉईन होणार, म्हणजे हा कार्बन होता त्याची व्हॅलेन्सी काय होती 4. हे बघा 2HH आहे, 2HH म्हणजे काय झालं 4H. 4H म्हणजे इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं हायड्रोजन. कंपाउंड इज फॉर्म्ड ओनली बाय केमिकल कॉम्बिनेशन. कंपाउंड जेव्हा फॉर्म होतो असाच येऊन बसणार नाही, डेफिनेट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झाला म्हणतो ना. कंबाईनिंग म्हणजे काय, कंबाईनिंग म्हणजे बाहेरच्या शेलचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, बाहेरच्या शेलचे आतल्या शेलचा काही संबंध येत नाही. बाहेरच्या शेलचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन काय करू शकतात लूज गेन शेअर. काय करू शकतात, काय करू शकतात लूज गेन शेअर. समजतंय का, येस ऑर नो, येस ऑर नो. सो
Elements they are made up of only one type of constituent particle. Compounds with two or more different type of constituent particle. मग तो constituent particle atom असू शकतो किंवा तो constituent particle molecule पण असू शकतो. पण ते केमिकली कंबाईन होणार आहे. कशी कंबाईन होणार आहे? कशी कंबाईन होणार आहे? केमिकली कंबाईन. आता पुढे परत बघा. नाव हे एलिमेंट्स जे आहे ते फर्दर आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 3 टाइप मध्ये. हे एलिमेंट्स आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 3. कोणते 3 टाइप आहेत? मेटल्स, नॉन मेटल्स आणि दुसरे कोण आहेत? मेटल्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय आहे? मेटल्स. आहे का पिरियोडिक टेबल मध्ये असं? हां, किती ब्लॉक्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये? पिरियोडिक टेबल मध्ये ब्लॉक्स किती आहेत? 4 ब्लॉक्स आहेत. त्या 4 ब्लॉक मधला हा ब्लॉक कोणता आहे? हा एस ब्लॉक आहे. हा मधला जो ब्लॉक आहे हा कोणता ब्लॉक आहे? तर डी ब्लॉक आहे. हा खालचा जो ब्लॉक आहे हा कोणता ब्लॉक आहे? एस ब्लॉक आहे. आणि इथला जो ब्लॉक आहे हा कोणता ब्लॉक आहे? तर पी ब्लॉक आहे. मग बाळांनो आपण डिस्कस केलेलं लास्ट टाइम आठवते का? बेसिक लेक्चर्स मध्ये आपण खूप जास्त डिस्कस केले याबद्दल. काय म्हटलं आपण? की तो पी ब्लॉक आहे. काय आहे? पी ब्लॉक मध्ये त्यामध्ये मेटॅलॉइड्स आहेत. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम, पोलोनियम पण. काय? जरी तो मेटल दिसायला असेल तरी तो मेटॅलॉइड मध्ये कन्सिडर केला जातो. हो हो. आणि बोरॉन इथं मेटॅलॉइड जरी दिलाय तर आता तो नॉन मेटल कन्सिडर केला जातो. हा. सो ऐका, हे कसली लाईन फॉर्म करतेय? ही कसली लाईन फॉर्म होतीये इथं? कसली लाईन फॉर्म झाली? झिगझॅग. कसली लाईन फॉर्म झाली? झिगझॅग. हे बघा इथं काइंड ऑफ झिगझॅग. आता ही झिगझॅग लाईन काय करते? ही झिगझॅग लाईन मेटॅलॉइड्सची आहे. कशाची आहे? झिगझॅग लाईन कशाची आहे? मेटॅलॉइड्स. आणि त्याच्या लेफ्टला मग तो एस ब्लॉक असू दे, डी ब्लॉक असू दे, एफ ब्लॉक, सगळे मेटल्स. हायड्रोजन एक्सेप्शन. हायड्रोजन आपण प्लेस करत नाही कुठंच. आता आपण हायड्रोजन मध्ये प्लेस करतो की तळ्यात पण नको आणि मळ्यात पण नको. हो, हायड्रोजन आता मध्ये प्लेस केलं जातं कारण तो मेटल्स बरोबर नॉन मेटल सारखा रिएक्ट करतो आणि नॉन मेटल्स बरोबर मेटल सारखा. मेटल आहे ना, मेटल करून इलेक्ट्रॉन काढून घेतो हायड्रोजन. आणि नॉन मेटल जर असेल तर त्याला स्वतःचे इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. ठीक आहे? एक्सेप्शन आहे हायड्रोजन एक्सेप्शन. सो एस ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एक्सेप्ट हायड्रोजन सगळे काय आहेत? तर मेटल्स. पी ब्लॉक मध्ये झिगझॅग लाईनच्या अलीकडचे मेटल्स, पलीकडचे नॉन मेटल्स. हो, एवढेच नॉन मेटल्स एवढेच आहेत. शोधावणार. आणि नेक्स्ट सिमिलरली जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंड्सला आपण मेन टाइप 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते 2 टाइप आहेत? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कुठले कंपाऊंड्स? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि दुसरे कोणते कंपाऊंड असतात? तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरे कोणते कंपाऊंड असतात? तर इनऑर्गॅनिक काय असतात? तर कंपाऊंड्स. समझ में आ रहा है मैंने जो बोला? समझ? हाँ? बरं, आता हे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि मेटल्सच्या प्रॉपर्टीज बघायच्या. सिमिलरली जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या टाइप्सच्या प्रॉपर्टीज. हु आर एलिमेंट्स म्हटलं सांगा मला पटपट. हु आर एलिमेंट्स? हु आर एलिमेंट्स? They are the pure substances
They are the pure substances which are made up of which are made up of only one type of what? Only one type of constituent particles. Only one type of constituent काय असणार आहे तर particles. ठीक आहे. आता एलिमेंट्स ना सिंपलर फॉर्म मध्ये ब्रेक डाउन करू शकत नाही. म्हणजे हायड्रोजन एलिमेंट आहे, त्याला आम्ही तोडतो आणि नवीन एलिमेंट बनवतो, नाही पॉसिबल. ऑक्सिजन एलिमेंट आहे, त्याला तोडतो आणि नवीन एलिमेंट बनवतो, पॉसिबल नाही. किती ॲटॉमिक मास असू दे, म्हणजे 118 ऑर्गॅनायझेशन ॲटॉमिक नंबर 118 आहे त्याचा ऑर्गॅनायझेशन. तुम्हाला हा मोठा आहे, याला ब्रेक डाउन करूया पाहिजे नवीन एलिमेंट बनेल. सो आपण काय म्हणतो, एलिमेंट्स कॅन नॉट बी ब्रोकन डाउन. Elements cannot be broken down into what? Into simpler substances. त्यांना simpler substances मध्ये तुम्ही ब्रेक डाउन करू शकत नाही. दुसरं, elements are represented by symbols. Elements are represented by what? Elements are represented by सिम्बॉल. सिम्बॉल कोणते यूज करतो काय माहित आहे? आपण एलिमेंट्स ला रिप्रेझेंट करताना सिम्बॉल यूज करतो. ते सिम्बॉल कसे यूज करतो? कोणते असतात सिम्बॉल्स? हा, कॅपिटल लेटर्स. हा, एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल युजिंग व्हॉट? युजिंग कॅपिटल लेटर्स ऑफ देयर नेम्स. युजिंग capital letters of their name. कसं कॅपिटल लेटर्स ऑफ देयर नेम? फॉर एक्झाम्पल कार्बन आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन. कार्बन असेल तर काय यूज करणार आहे? सी. पण कॅल्शियम असेल तर हा, म्हणजे कॅल्शियम सी दोघांमध्ये काय डिफरन्स आहे समजणार नाही. परत खूप सारे एलिमेंट्स आहेत जे सी पासून स्टार्ट होऊ शकतात. क्रोमियम Cr, क्लोरीन काय असतं? Cl, कोबाल्ट. ते क्लोराइड मध्ये क्लोराइडचा आयन झाला. कोबाल्ट काय असणार आहे तर CO. कॉपर Cu. खरं का माहिती Cu? कारण त्याचं लॅटिन नेम क्युप्रम आहे. कॉपरचं लॅटिन नेम काय आहे तर क्युप्रम. सो काय सांगतं बघा, CE. बरं ऐका रे. ओके, सो मी काय सांगते की नॉर्मली एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल्स युजिंग कॅपिटल लेटर्स. फर्स्ट लेटर इज कॅपिटल. फर्स्ट लेटर इज. सेकंड लेटर इफ प्रेझेंट इज स्मॉल. Second letter if present is small. Okay, and certain elements are represented by using their Latin names. For example, सोडियम आहे. कोण आहे? सोडियम. सोडियमला आपण लिहितो Na. Na का तर नाट्रियम. सोडियमचं काय? नाट्रियम. परत लेड Pb का प्लंबम. प्लंबर नाही, प्लंबम. ठीक आहे. नेक्स्ट गोल्ड. गोल्ड काय आहे तर Au कारण त्याचं लॅटिन नेम काय आहे तर ऑर्ब. सो लक्षात घ्या की खूप असेही एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये की खूप म्हणजे 10-15 तर आहेतच असतील बघा. त्यांचे नाव कोणापासून डिराइव्ह केलेले आहेत? त्यांचे सिम्बॉल जे आहे, त्यांचं सिम्बॉल जे आहे कोणापासून डिराइव्ह केलाय? त्याच्या लॅटिन नेम. कोणापासून डिराइव्ह केलाय? त्यांच्या लॅटिन. समजतंय आतापर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? आता परत एलिमेंट्स बद्दल जर डिस्कस करायचं असेल तर एलिमेंट्स आर मेनली क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी टाइप्स? 3 टाइप्स. And which are that 3 types? Elements are classified as metals, non-metals आणि काय असतात तर
मेटलॉइड्स. सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्शिएटिंग पॉइंट काय माहिती आहे? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये. मेटल्स काय? Metals are good conductor of electricity. Metals are good conductor of what? Electricity. Non-metals. Non-metals काय असणार? Non-metals are bad conductor of electricity. म्हणजे त्यातून ते इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाही. Yes. Graphite is an exception. हे बघ, ॲलोट्रॉप आहे. ॲलोट्रॉप म्हणजे कार्बन जो आहे तो दोन फॉर्म मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतो. क्रिस्टलाइन फॉर्म आणि अमॉर्फस फॉर्म. त्यामधला क्रिस्टलाइन फॉर्म जो आहे त्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कार्बन तीन टाइप मध्ये ॲलोट्रॉपी दाखवतो. डायमंड, ग्रेफाइट आणि फुलरन. डायमंड, ग्रेफाइट आणि फुलरन. मग डायमंड बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्रेफाइट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि फुलरन म्हणजे बकमिनिस्टर बॉल, ज्याला बकी बॉल म्हणतो, सुपर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतो? हेवी कंडक्टर्स बनवतात. सो नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मेटलॉइड्स. मेटलॉइड्स हे बघा, नॉर्मल टेम्परेचरला normal temperature bad conductor, normal temperature bad conductor, high temperature good conductor. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगू काय, नॉर्मल टेम्परेचरला कशासारखे बिहेव करतात? नॉन मेटल सारखे. आणि हाय टेम्परेचरला कशासारखे बिहेव करतात? मेटल्स. मग परत मेटल्सची प्रॉपर्टी आपण 8वी 9वी 10वी ला 10 वेळा मेटल्स बघतो आणि 10 वेळा त्याची प्रॉपर्टीज बघतो. काय मेटल्स काय असतात? मेटल्स आर लस्टरस, दे आर सोनोरस. लस्टरस चमकतात, सोनोरस साऊंड प्रोड्यूस करतात, मॅलिएबल आहे. काय आहे? मॅलिएबल म्हणजे कॅन बी ड्रॉन इनटू थिन शीट्स. डक्टाइल आहे म्हणजे कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर्स. समजतंय का? येस और नो? हा. आणि हे हार्ड टफ असतात. हार्ड आणि काय असतात? टफ. टफ म्हणजे इझिली ब्रेक डाउन होत नाही, क्रॅक इझिली डेव्हलप होत नाही. पण नॉन मेटल्स सगळं उलट. नॉन मेटल्स, नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस exception iodine. Exception iodine. Next, non sonorous. मी जे शिकवते त्याच्याकडे लक्ष द्या. They do not show the property of malleability and ductility. They are neither malleable nor ductile, and they are some cases मध्ये hard असतील, but they are what in nature? Brittle. Brittle in nature म्हणजे त्यांचा चुर्रा इझिली होऊ शकतो. They are brittle in nature म्हणजे त्यांचा चुर्रा हा इझिली होऊ शकतो. आता या दोघांच्या इंटरमिजिएट प्रॉपर्टीज, ह्या दोघांच्या कोणाच्या प्रॉपर्टीज असतात? तर मेटलॉइड्स. मेटलॉइड्स जे असतात त्या दोघांच्या इंटरमिजिएट प्रॉपर्टीज मध्ये ते काय होणार आहेत? तर लाय होणार आहे. समजतंय का? येस और नो? नेक्स्ट, व्हॉट अबाउट कंपाउंड्स? व्हॉट अबाउट कंपाउंड्स? What about compounds? Two or more different type of constituent particle. दोन किंवा दोन पेक्षा जास्त different type of constituent particle combines in what? Combines in definite proportion. Combines in what? Definite proportion. For example, carbon in the solid state plus O2 in the gaseous state काय देते? तर
CO2 in which state? Gaseous. H2 in the gaseous state plus half O2 in the gaseous state काय देते? H2O in which state? Gaseous. Carbon in the solid state plus 2H2 in the gaseous state काय देते तर CH4 in काय आहे तर gaseous. Proportion definite बघा 1:2 असले तर CH4 फॉर्म होणार. आता this can be broken down into simpler substances but only by chemical methods, not by physical methods. तुम्ही याला physical method वापरून separate करू शकत नाही. Compounds cannot be separated by using physical method. Physical method म्हणजे distillation, crystallization, filtration, extraction. ह्या प्रोसेस ने मी हे कंपाउंड मधले एलिमेंट सेपरेट करू शकत नाही. केमिकल मेथड काय करणार आहे? ब्रेक डाउन करणार आहे, हीट करणार आहे, बॉन्ड ब्रेक करणार आहे आणि त्याला काय करू शकते तर सिम्प्लिफाय करू शकते. काय म्हटलं लक्षात येते का मी? बरं मी काय सांगते लक्षात येते का? मोबाईल यूज करायचं नाही, मोबाईल पहिला मी काय सांगते बघा की व्हाट आय एम सेइंग, जेव्हा तुम्ही कंपाऊंड घेताय त्या कंपाऊंडला तुम्ही ब्रेक डाउन करू शकताय पण फिजिकल मेथड न नाही. कोणत्या मेथड न? केमिकल मेथड्स. केमिकल मेथड म्हणजे तुम्ही त्याचा बॉन्ड ब्रेक करणार. काय करणार? बॉन्ड आणि मग आहे हे सगळं आहे ना C+O2 ही रिएक्शन होताना एनर्जी रिलीज होत असते, बाहेर पडते. आता CO2 ला C आणि O2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला एनर्जी द्यावी लागते. काय करायला लागणार? कारण C डबल बॉन्ड O आहे, C डबल बॉन्ड O आहे. मग हा बॉन्ड ब्रेक करायला मला एनर्जी द्यावी लागते. दिस इज अ केमिकल मेथड ऑफ कैरिंग आउट डीकंपोजिशन रिएक्शन. कसली रिएक्शन कैरी आउट करता है? समझ में आ रहा है? नाउ द प्रॉपर्टीज ऑफ कंपाउंड, properties of compound are totally different from the properties of the elements which they are formed. ज्या एलिमेंट पासून फॉर्म झालेले ते जे काही कंपाउंड्स आहेत त्याची प्रॉपर्टी आणि कंपाउंडची प्रॉपर्टी मॅच होत नाही. हे रिपीटेड पार्ट आहे. मी तुम्हाला पहिलाच सांगितलेलं आपण बेसिक जेवढे बेसिक लेक्चर बघितले ते बेसिक टॉपिक. आपण काय म्हणतो? कार्बन कसा आहे? जळतो, कंबस्टिबल आहे ना. कार्बन कसा आहे? कार्बन कसा आहे? कंबस्टिबल. ऑक्सिजन काय करतो? सपोर्ट्स कंबशन. काय करतो? सपोर्ट्स काय करतो तर कंबशन. सो कार्बन प्लस ऑक्सिजन काय देतात तर कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड काय करतो? जळतो, जाळतो का मदत करतो का भिजवतो? extinguishes the fire. आहे का प्रॉपर्टी टोटली डिफरंट? नाही, कार्बन आणि ऑक्सिजनच आहे त्यामध्ये. नाही काय आहे? कार्बन आणि ऑक्सिजनच आहे. येस ऑर नो? ठीक आहे, कार्बन आणि ऑक्सिजन आहे पण बॉन्ड फॉर्म झाला त्यामध्ये. काय फॉर्म झाला? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज टोटली काय झाल्या तर चेंज. पहिल्या केस मध्ये हा कंबस्टिबल इझिली बर्न होतो, कोळसा वगैरे. ऑक्सिजन मदत करतो जळण्यासाठी पण CO2 जर आपण घेतलं ना ते आग विझवण्याला खूप चांगलं मदत करतं. सेम वॉटरचं पण एक्झाम्पल घेतलं तर हायड्रोजन काय असतं तर कंबस्टिबल. हायड्रोजन बॉम्ब्स हायड्रोजन हायली कंबस्टिबल आहेत, ब्लास्ट वगैरे मध्ये वापरतात. ऑक्सिजन काय करतं? सपोर्ट्स काय करतं? कंबशन. वॉटर काय करतं? म्हणजे जो काही कंपाऊंड आहे त्याच्या प्रॉपर्टीज, तो ज्या एलिमेंट पासून फॉर्म झाले त्याच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट सेम असं. बर, जसं तुम्ही एलिमेंट्सला सिम्बॉल वापरले तसं कंपाऊंड्सला मॉलिक्युलर फॉर्म. मी इथं कार्बन डायऑक्साइड लिहिलंय का CO2 लिहिलंय? मी इथं कार्बन डाय ऑक्साइड लिहिलंय का CO2 लिहिलंय? CO2 लिहिलंय. CO2 जरी मी लिहिलं असेल तर मला लक्षात आहे कार्बन डायऑक्साइड म्हणजे हा त्याचा केमिकल फॉर्म्युला.
मी CH4 लिहिला तर तुम्हाला माहित आहे CH4 म्हणजे कोण आहे मिथेन. हा त्याचा केमिकल फॉर्म्युला. हा काय आहे त्याचा काय हा त्याचा केमिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला. Compounds are represented by its molecular formula. Compounds are represented by its molecular formula. Now, can you tell me how molecular compounds are classified? Compounds are classified. How compounds are classified? Two types. Which two types? How? फटके जो कि फटके होमोजेनियस एंड हेटेरोजेनियस मिक्सचर्स हैं कंपाउंड्स के बारे में पूछ रहे हैं हमें. अभी देखा था हमने कंपाउंड्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. व्हाट आर दैट टू टाइप्स? ऑर्गेनिक कंपाउंड्स आणि दुसरे कोणते आहेत? चांगलं आहे ना. ऑर्गेनिक कंपाउंड्स आणि दुसरा कोणता आहे तर इनऑर्गेनिक कंपाउंड. मग who are organic compounds which contains CH bond, which contains CH bond, and inorganic compound which does not contain what? Does not contain CH. Organic compounds पर है मीथेन, इथीन, प्रोपाइन, प्रोपीन असा, क्लोरीन, हाँ ते अल्किन फॅमिली झाली की एक आणि अल्कोहोल CH3CH2 काय आहे तर OH, अल्कोहोल OH, aldehydes, ketones, carboxylic acid, बाळांनो ऑलमोस्ट 6 मिलियन ऑर्गेनिक कंपाउंड्स 60 लाख पेक्षा जास्त. आणि इनऑर्गेनिक which does not contain HCl, H2SO4, क्लोरीन काय क्लोरीन एलिमेंट KMNO4, K2Cr2O7, NaCl, KBr, CaSO4, but inorganic compounds limited. लाखांमध्ये असतील 1 लाख 2 लाख तरी असतील लेझर पण ऑर्गॅनिक कंपाऊंड स्टील होईल. नॉर्मली ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा शब्द कसा पडला तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळालेल्या कंपाऊंड पासून. पण नंतर ना असं दिसलं की जो अमोनियम सायनेट होता तो इनऑर्गॅनिक होता मटेरियल. त्या इनऑर्गॅनिक मटेरियल पासून युरिया बनवला जो की ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे जी पहिली डेफिनेशन होती की लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळालेला कोणता पण कंपाऊंड ऑर्गॅनिक ती चेंज झाली की तुम्ही इनऑर्गॅनिक पासून पण काय करू शकता तर ऑर्गॅनिक कंपाऊंड काय करू शकता तर सिंथेसाइज करू शकता. समजतंय का? हेडिंग टाका टॉपिकचं. हेडिंग टाका टॉपिकचं.